नाही केला. तर युनिक्समध्ये ह्या कमांड वेगळ्या आहेत. मी तुम्हाला हेही सांगितलं होतं की कॅरेक्टर युजर इंटरफेस ऑपरेटिंग सिस्टम आपण जर वापरत असू तर या सगळ्या कमांड्स तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक असतं. वेरॅज विंडोजमध्ये ह्या कमांड्स लक्षात ठेवण्याची गरज नाही, कारण सगळ्या गोष्टी तुम्हाला माऊस क्लिकवरती चालतात तिथं. माऊस क्लिक किंवा डबल क्लिक, राईट क्लिक. तर तुम्हाला विंडोज एन्व्हायरमेंटमध्ये या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवण्याची आवश्यकता नसते. वेरॅज तुम्हाला कॅरेक्टर युजर इंटरफेस वापरत असताना या सगळ्या कमांड लक्षात ठेवाव्या लागतात. त्याचबरोबर मी तुम्हाला हेही सांगितलं होतं की विंडोज ही तशी रिस्क आहे त्याच्यामध्ये. विंडोज वापरण्यामध्ये कुणी येऊन त्याच्यावरती खेळ करू शकतं. तुमच्या डेस्कटॉपवरती जी विंडोज ऑपरेटिंग सिस्टम वापरता, तुम्ही जर त्याला काही युजर आयडी पासवर्ड ठेवला नसेल तर त्याला सिक्युरिटी 0 आहे. त्यामुळं तुम्ही विंडोज मशीन वापरत असाल तर स्क्रीन लॉकची फॅसिलिटी ऍक्टिव्हेट करा. स्क्रीन लॉकची फॅसिलिटी ठेवा, जेणेकरून तुमच्या अब्सेन्समध्ये कोणी येऊन काही त्याच्यावरती खेळ करू शकणार नाही. कारण ऑन इट्स ओन विंडोज तुम्हाला ही फॅसिलिटी देत नाही. हे युनिक्स किंवा ह्याच्यामध्ये पॉसिबल नाही. युनिक्स लिनक्स वरती या गोष्टी पॉसिबल नाहीत की कोणी आलं आणि तुमच्या मशीनवरनं काही इन्फॉर्मेशन डिलीट केली. पण विंडोजमध्ये हा प्रॉब्लेम आहे. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण मागच्या वेळी चर्चा केली होती. आज आपण थोडंसं पुढे जाऊ त्याच्यामध्ये. आपण पहिल्यांदा एकदा आपल्या सिलेबस वरती नजर टाकू की काय काय सिलेबस मध्ये आपल्या आहे, आपण कुठंपर्यंत पोहोचलो आहोत. आपण एक जस्ट थोडंसं पहिल्यांदा बघून घेऊ. हा आपला सिलेबस आहे. आपण क्लासिफिकेशन ऑफ कम्प्युटर्स वरती चर्चा केली. मी तुम्हाला टाइप्स ऑफ कम्प्युटर सांगितलं. सुपर कम्प्युटर, मिनी कम्प्युटर, मायक्रो कम्प्युटर, हे सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. मायक्रो कम्प्युटर मधले प्रकार नोटबुक आहे, टॅबलेट आहे, डेस्कटॉप आहे, या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. प्रत्येकाचं विशेष काय आहे ते आपण चर्चा केली. सुपर कम्प्युटर्स कुठं वापरले जातात, मेनफ्रेम कुठं वापरले जातात, मिनी कुठं वापरले जातात, आणि मायक्रो कम्प्युटर तर आपण वापरतो, तर त्याच्यावरती आपण चर्चा केलेली आहे. त्यानंतर डेस्कटॉप कम्प्युटर आणि सर्व्हर कम्प्युटर्स या टेक्नॉलॉजीमध्ये काय फरक आहे हे पण मी तुम्हाला समजावून सांगितलं की त्याच्यामध्ये त्याची मेमरी, टाईप ऑफ मेमरी, मदरबोर्डचा टाईप, हार्ड डिस्कचा टाईप, चिपसेट, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये वेगळ्या असतात. तर आपण याच्यावरती विस्तृतपणे चर्चा केलेली आहे. हा 7वा कॉम्पोनंट जो आहे. त्यानंतर ऑपरेटिंग सिस्टमवरती आपण बऱ्याचशा गोष्टी बोललेलो आहोत. डॉस, विंडोज एनटी म्हणजे काय, नेटवर्क. विंडोज एनटी म्हणजे नेटवर्क. त्याबद्दल पण मी तुम्हाला सांगितलं की विंडोजचे कुठले कुठले व्हरायंट्स आपल्याला अवेलेबल आहेत. आठवतंय का कुठले सांगितले मी तुम्हाला? विंडोज सर्व्हरवरती कुठले व्हर्जन चालतात सांगता येईल का कुणाला? डेस्कटॉपवरती विंडोज कुठली वापरतो आपण? विंडोजचे कुठले व्हर्जन वापरतो? विंडोज 10. आणि त्याचे पूर्वीचे व्हर्जन्स पण आपण बघितली होती. विंडोज 95, 98, XP, 2000 हे आपण सगळं बघितलं होतं. विंडोज 7, 8, 10 आता वापरतोय आपण ते विंडोज 10. तसंच हे सगळं डेस्कटॉपवरती. आणि सर्व्हरवरती आपण काय वापरतो? कुठल्या विंडोजचं व्हर्जन वापरतो? नाही, विंडोज नाही, ती सिरीजच वेगळी आहे. विंडोज 7, 8 आणि 2010 ही डेस्कटॉपवरची व्हर्जन्स आहेत. तुम्ही ज्यावेळी आपण सर्व्हरची ऑपरेटिंग सिस्टम ज्यावेळी बनतो तिथं 2007 असतं. विंडोज 2007, 2012, 2016 ही सगळी सर्व्हरची व्हर्जन्स आहेत. तुम्हाला इथं स्क्रीनवरती दाखवतो बघा. दिसतायत का तुम्हाला व्हर्जन्स? सर्व्हरची व्हर्जन्स दिसतायत का? विंडोज सर्व्हर 2012, 2012 R2 ही सगळी व्हर्जन्स आहेत. त्याचं इयर पण दिलेलं आहे बघा पुढं. आता सध्या चालू आहे ते व्हर्जन कुठलं आहे? विंडोज सर्व्हर 2019 हे व्हर्जन सुरू आहे विंडोजचं सर्व्हरवरती. तर आपण ह्या संदर्भात पण चर्चा केली होती की मी तुम्हाला सांगितलं होतं की विंडोज जी सर्व्हरवरती चालते ऑपरेटिंग सिस्टम त्याची व्हर्जन्स वेगळी असतात, कारण ती मल्टी युजर ऑपरेटिंग सिस्टम आहे. डेस्कटॉपवरती चालणारी ऑपरेटिंग सिस्टम सर्व्हरवर चालत नाही. डेस्कटॉपवरती चालणाऱ्या ऑपरेटिंग सिस्टमचं काम एका युजरला एका वेळी काम देणं हे आहे. वेरॅज तुम्ही आता इथं जे बघताय, ही व्हर्जन्स जी बघताय विंडोजची, ही सगळी मल्टी युजर व्हर्जन्स आहे.
एका वेळी अनेक युजर्सला सर्व्हिस देण्याचं काम ही ऑपरेटिंग सिस्टम करते, म्हणून ही सर्व्हरवरती वापरली जाते. तर आपण ह्या सगळ्या गोष्टी मागच्या सेशनमध्ये बघितलेल्या आहेत. त्यानंतर विंडोज तुम्ही सगळे स्वतः वापरताय. आपण हे कंपोनंट्स पण बघितले विंडोजचे, डेस्कटॉप, टास्कबार, स्टार्ट मेनू, माय पिक्चर्स. माहितीये का तुम्हाला काय? विंडोज मध्ये आपण जे काम करतो ते कुठल्या फोल्डरमध्ये सेव्ह होतं बाय डिफॉल्ट? तुम्ही आपल्या वर्ड मध्ये एखादी फाईल तयार केली आणि सेव्ह केली तर ती फाईल बाय डिफॉल्ट कुठल्या फोल्डरमध्ये सेव्ह होते? माय डॉक्युमेंट्स नावाच्या फोल्डरमध्ये सेव्ह होते, बरोबर आहे. तसंच पिक्चर्स, माय पिक्चर्स, माय म्युझिक हे फोल्डर्स तुम्हाला विंडोज आपोआप तयार करून देते. म्हणजे काय की तुम्ही फोटो कॅप्चर केलेले त्या पिक्चर्स फोल्डरमध्ये जातात, तुम्ही काही म्युझिक फाईल डाउनलोड केल्या असतील तर त्या म्युझिकमध्ये सेव्ह होतात. तर हे डिफॉल्ट फोल्डर्स आहेत विंडोजचे. त्यानंतर आपण रिसायकल बिनचा कन्सेप्ट बघितला होता, आठवतोय का तुम्हाला? व्हॉट इज रिसायकल बिन? हा, डॉस मध्ये तुम्हाला हे फीचर नाही आहे, हे मी तुम्हाला सांगितलं होतं स्पष्ट मागच्या वेळी, की तुम्ही डॉस एन्व्हायरमेंट मध्ये एखादी फाईल डिलीट केली की ती फाईल तुम्हाला रिस्टोर करण्याची काही फॅसिलिटी त्याच्यामध्ये नाहीये, ती फाईल गेली. वेरॅज इन विंडोज आपल्याला काय होतं की ती फाईल डिलीट केलेली फाईल ही रिसायकल बिन मध्ये जाऊन बसते. म्हणजे थोडक्यात आपल्याकडे घरी आपण जशी डस्टबिन वापरतो त्याप्रमाणे, आणि ती फाईल तुम्ही रिसायकल बिन मधनं रिस्टोर करू शकता. आपण मागच्या वेळी हे करून पण बघितलेलं आहे की एखादी फाईल आपण डिलीट केली आणि ती रिस्टोर होते जिथनं डिलीट झाली असेल तिथं आपोआप ऑटोमॅटिकली. तर ही फॅसिलिटी तुम्हाला विंडोज मध्ये मिळते रिसायकल बिन फीचरमुळे. तर आपण ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या होत्या. त्यावेळी तुम्हाला मी ही एक गोष्ट आणखीन सांगितली होती की रिसायकल बिन जर तुम्ही एम्प्टी केली, म्हणजे रिसायकल बिन जर तुम्ही खाली केली तर तुम्हाला ती फाईल मिळणार नाही, ती फाईल तुमची परमनंटली गेली. तर जोपर्यंत तुम्ही रिसायकल बिन खाली करत नाही तोपर्यंत तुम्ही फाईल ती रिस्टोर करू शकता. एकदा तुम्ही रिसायकल बिन एम्प्टी केली, खाली केली की तुम्हाला ती फाईल मिळणार नाही परत. तर रिसायकल बिनचा उपयोग काय की फाईल आपण डिलीट केलेली त्याच्यामध्ये टेम्पररी जाऊन तिथं पडते, आपण तिथून रिस्टोर करू शकतो. एकदा तुम्ही रिसायकल बिन एम्प्टी केली की तुम्हाला ती फाईल परत मिळणार नाही. तर हे सगळे कन्सेप्ट आपण मागच्या वेळी बघितलेले आहेत. आज फक्त मी थोडंसं रिकॅप एवढ्यासाठीच करतोय की आपल्या मध्ये सेशन मध्ये 2-2 दिवसाचा गॅप पडायला लागलाय, त्यामुळं थोडंसं रिकॅप करतोय. आणि आपल्याला एक लक्षात येईल की आपण काय काय कव्हर केले. क्रिएटिंग फोल्डर्स पण आपण बघितलेलं आहे मागच्या वेळी. तुम्हाला मी डॉस एन्व्हायरमेंट मध्ये पण दाखवलं, विंडोज मध्येही दाखवलेलं आहे. सर्च फॅसिलिटी, मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण विंडोज मध्ये सर्चची फॅसिलिटी खूप पॉवरफुल आहे. सर्च कसं करतो आपण विंडोज एन्व्हायरमेंट मध्ये? इथं मी दाखवतो बघा तुम्हाला. एक तर तुम्हाला इथं खाली आहे सर्च बटन, इथं तुम्ही सर्च करू शकता. काय सर्च करू शकता? एखादा प्रोग्राम. मला समजा वर्ड सुरू करायचंय, मी इथं टाईप करतो फक्त वर्ड, विंडोज दाखवतं की हे ऍप्लिकेशन मला सुरू करायचंय. हे एक झालं, हे प्रोग्राम सर्च करण्यासाठी. मला एखादा वर्ड सर्च करायचा आहे विंडोज मध्ये, तर ही जी विंडो आहे ह्याच्यामध्ये इथं बघा तुम्हाला उजव्या हाताला दिसेल, इथं मी शब्द टाईप करू शकतो एखादा. इथं मी क्लिक केलं आणि इथं जर मी टाईप केलं लॅन, इथं टाईप लॅन नावाचा शब्द, लॅन टाईप करतो आणि इकडं क्लिक करतो याच्यावरती. तर विंडोज काय करेल की मला त्या पर्टिक्युलर फोल्डरमध्ये हा शब्द ज्या ज्या फाईलमध्ये मिळेल लॅन, ते मला फाईल्स त्याच्यामध्ये दाखवले जातात. तर ही विंडोजची सर्च फॅसिलिटी आहे. विंडोजमध्ये सर्च फॅसिलिटी अतिशय पॉवरफुल आहे. तुम्ही कुठल्याही वर्ड बेसिसवरती सर्च करू शकता, फाईलच्या नावावरती सर्च करू शकता. तर विंडोजमध्ये सर्च फॅसिलिटी अतिशय पॉवरफुल आहे. त्यानंतर नॅव्हिगेशन फोल्डर्स आपण बघितलं मागच्या वेळी. एका फोल्डरमधून दुसऱ्या फोल्डरमध्ये कसं जायचं. फाईल्स आणि फोल्डर मॅनिप्युलेशनचं मी तुम्हाला सांगितलं. फाईल कॉपी करणे, फोल्डर कॉपी करणे, डिलीट करणे, रिनेम करणे, दॅट इज मॅनिप्युलेशन. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण मागच्या वेळी बघितलेल्या आहेत. आज आपण थोडंसं विंडोज ऍक्सेसरीज कडे जाऊयात की विंडोज ऍक्सेसरीज काय आहे. म्हणजे विंडोजमध्ये अनेक प्रोग्राम आपल्याला विंडोजनी बाय डिफॉल्ट दिलेले आहेत. तर हे प्रोग्राम काय आहेत आपण आज थोडंसं त्याच्यामध्ये बघूया. की विंडोज ऑपरेटिंग सिस्टम आपण ज्यावेळी लोड करतो त्यासोबत आपल्याला या विंडोज ऑपरेटिंग सोबत हे काही प्रोग्राम्स त्याच्याबरोबर ऑटोमॅटिक आपल्याला येतात. म्हणजे हे सगळे प्रोग्राम
हा विंडोज ऑपरेटिंग सिस्टमचा एक भाग आहे. आपल्या सगळ्यांच्या ड्रॉवरमध्ये आपण कॅल्क्युलेटर ठेवतो बघा. आपल्याला तसं ऍक्च्युली गरज नाही. तुम्ही जर विंडोज मशीनवरती काम करत असाल तर इथं खाली सर्च बटन मध्ये टाईप करा कॅल्क म्हणून किंवा कॅल्क्युलेटर असं टाईप करा. दिसलं का तुम्हाला इथं वरती कॅल्क्युलेटर? ह्याच्यावरती क्लिक करायचं फक्त. क्लिक करा त्यावेळी कॅल्क्युलेटर ऍप्लिकेशन तुमचं ओपन होईल. म्हणजे ती ऍक्सेसरी आहे एक तुम्हाला मिळाली. असं कॅल्क्युलेटर तुम्हाला ओपन होतं. तर याच्यामध्ये मी काही कॅल्क्युलेशन करू शकतो अशा पद्धतीने. तुम्हाला एक कॅल्क्युलेटर घेऊन तुमच्या ड्रॉवरमध्ये ठेवण्याची आवश्यकता नाही. ऑलरेडी तुम्हाला विंडोजनं ते प्रोव्हाइड केलेलं आहे. सेपरेट कॅल्क्युलेटर तुम्ही वापरायची आवश्यकता नाही. तर कॅल्क्युलेटर ही एक ऍक्सेसरी आहे, एक प्रोग्राम आहे बेसिकली विंडोजनं दिलेला. तसं नोटपॅड. नोटपॅड काय आहे कुणाला माहिती आहे का? व्हॉट इज नोटपॅड? नोटपॅड वापरायचं असेल तरी तुम्ही इथं असंच टाईप करा. हे नोटपॅड प्रोग्राम मी सुरू करू शकतो. नोटपॅडचं वैशिष्ट्य काय आहे की आपण याच्यामध्ये प्लेन टेक्स्ट फाईल बनवू शकतो. तुम्ही एखादं वर्डमध्ये टाईप करता ज्यावेळी काही मॅटर टाईप करता त्यावेळी वर्ड आपली काही कॅरेक्टर्स त्याच्यासोबत जोडत असतो. म्हणजे आपण बोल्ड करतो, अंडरलाईन करतो, टेक्स्टचा कलर बदलतो. हे सगळं वर्डमध्ये आपण करू शकतो. पण नोटपॅड जे आहे हे नोटपॅड हा टेक्स्ट एडिटर आहे बेसिकली. प्लेन टेक्स्ट एडिटर आहे. मी ह्याच्यामध्ये ज्या गोष्टी लिहीन या प्लेन असतात. ह्याच्यामध्ये आपण बोल्ड, अंडरलाईन आणि या अमुक तमुक या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपल्याला करता येते. तर नोटपॅड काय आहे बेसिकली? तर नोटपॅड ही एक ऍक्सेसरी आहे, विंडोजनं प्रोव्हाइड केलेली ऍक्सेसरी आहे, विच इज अ प्लेन टेक्स्ट एडिटर. टेक्स्ट एडिटर म्हणतो आपण त्याला. आज मी तुम्हाला आणखीन एक नवीन टर्मिनॉलॉजी सांगतो, त्याला आपण म्हणतो ऍस्की फाईल. मी तुम्हाला इथं चॅट बॉक्समध्ये लिहून देतो, हे नोट करून घ्या. तुमच्यापैकी IT वाल्या मंडळींना हे टर्म माहिती असेल. त्याला म्हणतो आपण ऍस्की फाईल. म्हणजे काय की प्लेन टेक्स्ट फाईल. ASCII. ह्याचा लॉंग फॉर्म लिहून घ्या. इट स्टँड्स फॉर अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. हा एक कोड आहे, सॉर्ट ऑफ कोड आहे, जो वापरून माहितीचं कोडिंग केलं जातं. मी तुम्हाला सांगितलं होतं की कम्प्युटरला फक्त 0 आणि 1 ची भाषा समजते. आपण ज्या इन्स्ट्रक्शन कम्प्युटरला देतोय ह्या वेगळ्या पद्धतीने देतोय. कम्प्युटरला ह्या समजण्यासाठी हा कोड वापरला जातो, अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. म्हणजे ए कॅरेक्टरला एक सेट ऑफ कोड आहे, म्हणजे 0-1चं कॉम्बिनेशन दिलेलं आहे त्याच्यामध्ये. तर ह्या कोडवर आधारित ही सगळी माहितीची देवाणघेवाण कम्प्युटरमध्ये चालू असते. तर आपण जी नोटपॅडमध्ये फाईल बनवतो ह्याला आपण ऍस्की फाईल असंही म्हणलं जातं याला. म्हणजे काय की प्लेन टेक्स्ट फाईल थोडक्यात. तर ही पण एक विंडोजनी प्रोव्हाइड केलेली आपल्याला ऍक्सेसरी आहे. तर मी तुम्हाला आता सांगितलं कॅल्क्युलेटर बद्दल बोललो आपण, नोटपॅड बद्दल बोललो. तसंच पेंट पण आहे. इथं तुम्ही येऊन पेंट असं टाईप करा. तुम्हाला हा पेंट ब्रश म्हणतो आपण त्याला. तर हे सुद्धा एक ऍक्सेसरी आहे बेसिकली विंडोजनं आपल्याला दिलेली, ज्याच्यामध्ये आपण काही ड्रॉइंग करू शकतो. इथे हे मी ड्रॉइंग करू शकतो असं. हे ड्रॉइंगसाठी हे दिलेलं टूल आहे किंवा ऍप आहे असं म्हणू आपण त्याला. हे वापरून बघा सगळं. तुम्ही कधी कदाचित वापरलं नसेल किंवा वापरलं असेलही तर ही एक ऍक्सेसरी आहे बेसिकली. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण विंडोजमध्ये आपल्याला अवेलेबल आहे, या आपण वापरू शकतो. वर्ड पॅड नावाचं पण एक ऍक्सेसरी आहे, जे आपण असं म्हणू शकतो की वर्डचं थोडंसं प्रिव्हियस व्हर्जन आहे. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला बोल्ड करणे, अंडरलाईन करणे या सगळ्या गोष्टी आहेत, पण त्याच्यापेक्षा बऱ्याच ॲडिशनल फॅसिलिटी आपल्याला मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये मिळतात. त्यामुळे वर्डपॅड ही पण एक ऍक्सेसरी आहे, विंडोजनी दिलेली आपल्याला ऍक्सेसरी आहे, जी आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो. ओके. मागच्या वेळी मी तुम्हाला ह्या शब्दाबद्दल थोडंसं बोललो होतो. कुणाला आठवतंय का सांगा? फॉर्मॅटिंग म्हणजे काय?
कुणाला आठवतंय का? फॉर्मॅटिंग हा शब्द मी तुम्हाला समजावून सांगितला होता मागच्या वेळी. व्हॉट इज फॉर्मॅटिंग? फॉर्मॅटिंग म्हणजे काय? आवाज नाही येते. फॉर्मॅटिंगचा अर्थ असा आहे की तुम्ही एखादं नवीन स्टोरेज डिव्हाइस ज्यावेळी घेता, ते सीडी असू दे, डीव्हीडी असू दे, पेनड्राईव्ह असू दे, फ्लॉपी डिस्क असू दे, मॅग्नेटिक टेप असू दे, तुम्हाला पहिल्यांदा तो जे स्टोरेज डिव्हाइस आहे हे फॉर्मॅटिंग करून घ्यावं लागेल. म्हणजे काय की त्याच्यामध्ये फाईल कशा स्टोअर करायचे आपल्याला. मी तुम्हाला आठवत असेल इंडेक्स पेजचं उदाहरण दिलं होतं तुम्हाला, की आपण ज्यावेळी फाईल करतो, एखादी तुमची लोन प्रपोजलची फाईल आहे, त्या लोन प्रपोजलच्या पहिल्या पेजवरती काय असतं? नेहमी इंडेक्स असते. म्हणजे काय की त्या लोन बॉरोवरचं ऍप्लिकेशन, त्यांनी सबमिट केलेली डॉक्युमेंट्स, त्यांनी दिलेलं सर्टिफिकेट कुठल्या पेजवरती आहे हे इंडेक्स असतं त्याच्यामध्ये. तर आपण ज्यावेळी नवीन डिव्हाइस, स्टोरेज डिव्हाइस घेतो, ते आपल्याला पहिल्यांदा फॉर्मॅटिंग करावं लागतं. त्याचं फॉर्मॅटिंग म्हणजे काय की आपण त्याच्यामध्ये एक फाईल अलोकेशन टेबल बनवतो आणि आपण त्या स्टोरेज डिव्हाइसला सांगतो की हे 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 वापरून त्यांनी आपल्याला फाईल शोधून द्यायची त्या स्टोरेज डिव्हाइसमधून. तर ते करण्यासाठी आपल्याला ते फॉर्मॅटिंग करणं आवश्यक आहे. मी आता तुम्हाला इथं दाखवतो फॉर्मॅटिंग कसं केलं जातं. फॉर्मॅटिंग वापरताना खूप काळजीपूर्वक वापरा फॉर्मॅटिंग कमांड. तुम्हाला इथं दिसत असेल की मी पेन ड्राईव्ह जोडलेला आहे. आता इथं दिसतोय तुम्हाला USB. या USB ड्राईव्ह वरती, म्हणजे माझ्या पेन ड्राईव्ह वरती ही सगळी माहिती आहे. ओके, समजा मला ही सगळी माहिती वाईप आउट करायची आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की फॉर्मॅटिंग तुम्ही ज्यावेळी करता त्यावेळी ते संपूर्ण डिव्हाइस नील होतं, म्हणजे त्याच्यावरती काही इन्फॉर्मेशन त्याच्यावरती राहत नाही. मी तुम्हाला मोबाईल डिव्हाइसचं पण मागच्या वेळी सांगितलं होतं. सर्व्हिस सेंटरला गेल्यानंतर तो सांगतो तुम्हाला की साहेब तुमचं फॉर्मॅटिंग करावं लागेल, मोबाईल इनिशियलाइज करावं लागेल, तुम्ही बॅकअप घेतलाय का. म्हणजे काय की फॉर्मॅटिंग आपण ज्यावेळी करतो त्यावेळी संपूर्ण माहिती त्याच्यावरची निघून जाते. तर हे फॉर्मॅटिंग कसं करायचं आपल्याला, तर हे USB ड्राईव्ह आहे माझा, ह्याच्यावरती राईट क्लिक करावं लागेल आपल्याला. हे फॉर्मॅटिंग करायचं असेल तर राईट क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं ऑप्शन दिसते बघा, फॉर्मॅट. हा फॉर्मॅट ऑप्शन आपण चूज केल्यानंतर इथं दिसते का तुम्हाला फाईल सिस्टम FAT32 ही फाईल सिस्टम आहे. या पेन ड्राईव्हची कपॅसिटी किती आहे तर 28.6 GB, 32 GB चा पेन ड्राईव्ह आहे. आणि मी इथं स्टार्ट म्हणलं की संपलं. माझ्या पेन ड्राईव्ह वरती असलेली सगळी माहिती ही वाईप आउट होईल आणि फ्रेश म्हणजे झिरो, त्याच्यावरती काही माहिती त्याच्यावरती उपलब्ध असणार नाही. तर फॉर्मॅटिंगचा अर्थ काय की मी ते नवीन डिव्हाइस घेतलेलं आहे आणि मला ते नवीन डिव्हाइस त्याच्यावरती वापरायचं आहे, असा अर्थ त्याचा होतो. तर ते नवीन डिव्हाइस वापरण्याआधी आपल्याला ते पहिलं फॉर्मॅटिंग करावं लागतं. तर ही गोष्ट तुम्हाला मी मागच्या वेळी जस्ट सांगितली, परत एकदा तुम्हाला सांगितलं की फॉर्मॅटिंग तुम्ही कुठलंही अशा पद्धतीचं स्टोरेज डिव्हाइस ज्यावेळी घेता, ती फ्लॉपी डिस्क, सीडी असू दे, डीव्हीडी असू दे, कुठलंही असू दे स्टोरेज डिव्हाइस असू दे, ते तुम्हाला पहिल्यांदा फॉर्मॅटिंगचं करावं लागेल. ओके, आता विंडोज एन्व्हायरमेंटमध्ये तुमचं हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर मॅनेज करणं हे अतिशय सोपं आहे. एक विंडोजचं फीचर तुम्ही लिहून घ्या. विंडोज ऑपरेटिंग सिस्टम जी आहे विंडोज ऑपरेटिंग सिस्टम जी आहे ही प्लग अँड प्ले म्हणतो आपण त्याला. मी इथं चॅटबॉक्स मध्ये लिहितो बघ. विंडोज ऑपरेटिंग सिस्टम जी आहे ही प्लग अँड प्ले टाईपची ऑपरेटिंग सिस्टम आहे. म्हणजे काय की तुम्ही एखादं नवीन डिव्हाइस मार्केटमधनं खरेदी केलं, पेनड्राईव्ह खरेदी केला. आता तुम्ही पेनड्राईव्ह ज्यावेळी खरेदी करता त्यावेळी तुम्हाला आजकाल मॅक्झिमम स्टोरेज डिव्हाइस आपल्याला मार्केटमध्ये जे मिळतात हे प्री फॉर्मॅटेड असतात. म्हणजे तो मॅन्युफॅक्चरर काय करतो, हे तुम्हाला फॉर्मॅट करूनच त्यांनी दिलेले असतात. त्यामुळे तुम्हाला स्वतंत्र असं पूर्ण फॉर्मॅट करण्याची आवश्यकता नसते हे डिव्हाइसेस. ओके, पण समजा तुम्ही प्रिंटर आणला आणि प्रिंटर तुम्ही तुमच्या सिस्टमला कनेक्ट केला की विंडोज काय करतं की त्याच्याशी रिलेटेड ड्रायव्हर, डिव्हाइस ड्रायव्हर हा शब्द आठवतोय का तुम्हाला? सांगा तुमच्यापैकी कोणीतरी. मी बोललो ह्याच्याबद्दल ऑलरेडी पहिल्यांदा. डिव्हाइस ड्रायव्हर बद्दल मी बोललेलो आहे ऑलरेडी. आठवतंय का तुम्हाला डिव्हाइस ड्रायव्हर? तर तुम्ही ज्यावेळी एखादं नवीन प्रिंटर घेता, नवीन मोडेम घेता,
किंवा नवीन स्कॅनर घेता, तुम्ही ज्यावेळी हे विंडोज सिस्टमला कनेक्ट कराल हे डिव्हाइस, त्यावेळी विंडोज काय करतं की त्याच्याशी संबंधित ड्रायव्हर सॉफ्टवेअर हे विंडोज आपोआप इन्स्टॉल करतं. हे तुम्हाला वेगळं असं स्वतःहून इन्स्टॉल करण्याची आवश्यकता नाही. हे जे फीचर आहे विंडोजचं, ह्याला म्हणतात प्लग अँड प्ले फीचर. म्हणजे काय की तुम्ही ते जोडा आणि वापरायला सुरू करा, दॅट्स इट. म्हणजे तुम्हाला वेगळं असं काही करण्याची आवश्यकता नाही. पण हे फीचर तुम्हाला लिनक्स किंवा युनिक्स मध्ये मिळत नाही. ओके, ह्या सगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला विंडोज मध्ये पॉसिबल आहेत, ऑटोमॅटिक पॉसिबल आहेत. कारण का, तर विंडोज ही प्लग अँड प्ले टाईपची ऑपरेटिंग सिस्टम आहे. वेरॅज लिनक्स किंवा युनिक्स ह्या ज्या आहेत ह्या प्लग अँड प्ले नाही आहे. याच्यामध्ये तुम्ही प्रिंटर घेतला तर ते प्रिंटरचं ड्रायव्हर तुम्हाला इन्स्टॉल करावं लागेल स्वतःहून. लिनक्स मध्ये तुम्हाला इन्स्टॉल करावं लागेल, डॉस मध्ये तुम्हाला इन्स्टॉल करावं लागेल. पण विंडोज मध्ये हे करण्याची आवश्यकता नाही. विंडोज मध्ये या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक होतात, म्हणून त्याला प्लग अँड प्ले असं म्हटलं जातं. ओके, तर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर हे इन्स्टॉल करणं किंवा ऍड करणं विंडोज एन्व्हायरमेंट मध्ये खूप सोपं आहे. तुम्हाला एखाद्या वेळेस एखादं नवीन सॉफ्टवेअर जर इन्स्टॉल करायचं असेल, आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादं आता गुगल मीट तुम्ही माहिती आहे, आपण मोबाईलवरती वापरतो बघा या सगळ्या गोष्टी, की ऍप स्टोअर मध्ये जातो, ते ऍप्लिकेशन डाउनलोड करतो आणि इन्स्टॉल करतो. तीच प्रोसेस आहे विंडोज मध्ये, पण तेच फीचर आहे. आपल्याला एखादं सॉफ्टवेअर जर ऍड करायचं असेल, इन्स्टॉल करायचं असेल, तर ते सॉफ्टवेअर डाउनलोड करावं लागतं किंवा विकत घ्यावं लागतं आणि ते आपल्याला त्याच्यामध्ये इन्स्टॉल करावं लागतं. तर हे त्याला आपण म्हणतो इन्स्टॉलेशन. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला विंडोजमध्ये खूप सोप्या आहेत कम्पेअर टू लिनक्स किंवा युनिक्स. विंडोजचे आणखीन काही इंटरेस्टिंग फीचर्स तुम्हाला आज मी दाखवणार आहे, जे मला माहित नाही तुम्ही वापरलेत का नाही. ऍट द एंड ऑफ सेशन तुम्ही मला सांगा की ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही विंडोजमध्ये वापरल्यात का. आता आपण मागच्या वेळी तुम्ही मला सांगितलं होतं की ह्याला काय म्हणतो आपण, या पार्टला काय म्हणतो. हॅलो, आवाज येतोय का माझा. दिसत नाही. आत्ता दिसतंय, स्क्रीन दिसतोय, स्क्रीन दिसतोय का मला. नाही. आता बघा, स्क्रीन दिसतोय. या पोर्शनला आपण म्हणतो डेस्कटॉप. आता मी बरेच ऍप्लिकेशन ओपन केलेली इथं दिसत आहेत बघा. सांगा काय आहे, हे काय दिसतंय तुम्हाला. पॉवर पॉइंट आहे, त्यानंतर इथं वर्ड आहे. ओके, मी याला सुरू करतो. हे पॉवर पॉइंट आहे, इथं वर्ड सुरू आहे, इथं नोट्स म्हणून एक ऍप्लिकेशन आहे ते सुरू आहे. मी एक फोल्डर ओपन केलेला आहे ते दिसतंय आपल्याला. आता ह्या सगळ्या गोष्टी मला स्क्रीनवरती दिसत आहेत. आता मला जर डेस्कटॉपला जायचं असेल डायरेक्ट, तुम्हाला माहिती आहे का कसं जायचं डेस्कटॉपला. मी असे मिनिमाइज करत गेलो तर एक एक मिनिमाइज करावं लागेल. हा बोला. विंडोज की पकडायची आणि डी प्रेस करायचं. विंडोज की पकडायची आपल्या कीबोर्डवरची आणि डी प्रेस करायचं. विंडोज आणि डी प्रेस केलं, डी फॉर डेस्कटॉप. विंडोज की प्रेस करून डी प्रेस केलं की आपण डायरेक्ट डेस्कटॉपला जातो. म्हणजे सगळी ऍप्लिकेशन आपल्याला मिनिमाइज करत जाण्याची आवश्यकता नाही, आपण डायरेक्ट जम्प करू शकतो डेस्कटॉपवरती. ओके, तर हा एक मार्ग झाला डेस्कटॉपवरती जाण्याचा. आता आपण परत तिकडे जाऊ. मी ही ऍप्लिकेशन सुरू केलेली आहे. पॉवर पॉइंट आहे, विंडोज आहे, बोर्ड आहे. आता इतके ऍप्लिकेशन सुरू आहेत माझे. आता तुम्ही तुमच्या टास्कबार वरती सगळ्यात राईट साईडला बघा, इकडं
इथं जर तुम्ही क्लिक केलं तर ते काम विंडोज डीचंच काम तिथं होतं. म्हणजे तुम्हाला विंडोज आणि डी प्रेस करायची गरज नाही. तुम्ही तुमच्या टास्कबार वरती एक्स्ट्रीम राईट हँड साईडला जाऊन तिथं जर क्लिक केलं तरी ते तुम्ही तिथून डेस्कटॉप वरती जाऊ शकता. दिसलं का सगळ्यांना? दिसतंय ना? माझ्या टास्कबार वरती मी एक्स्ट्रीम राईट हँड साईडला गेलो आणि तिथं क्लिक केलं की मी डेस्कटॉप वरती डायरेक्ट जाऊ शकतो. परत तिथं क्लिक केलं की मला होता तसा स्क्रीन परत त्याच्यावरती मिळू शकतो. तर हे विंडोजची हे काही फायनर ऍस्पेक्ट्स आहेत, म्हणजे हे ट्रिक्स आहेत आपण असं म्हणू. विंडोज वापरताना तुम्ही या सगळ्या गोष्टी वापरू शकता. आता आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट आपण इथं बघूया. त्याला म्हणतो आपण जम्प लिस्ट. आता इथं जर तुम्ही बघाल तर मोझिला फायरफॉक्स मी सुरू केलेलं आहे. ओके, आपण पहिला इथनं डेस्कटॉप वरती जाऊ. प्लेन डेस्कटॉप दिसतोय मला. ह्या विंडोज फायरफॉक्स आपलं मोझिला फायरफॉक्सचं जे आयकॉन आहे त्याच्यावरती जर तुम्ही राईट क्लिक केलं, इथं जर तुम्ही राईट क्लिक केलं ह्याला म्हणतात जम्प लिस्ट. म्हणजे काय की मी फायरफॉक्स मध्ये जितक्या काही विंडोज ओपन केलेल्या आहेत त्या मला तिथे दिसतात आणि मी कुठल्या कुठल्या साईट ऍक्सेस केलेल्या आहेत त्याच्यावरती काही मागच्या साईट्स त्याच्यामध्ये मला दिसतात. तिथून मला समजा डायरेक्ट गुगलला जायचं आहे तर मी डायरेक्ट गुगलला क्लिक करू शकतो. मी गुगलवरती क्लिक केलं की मला गुगलचं स्क्रीन ओपन होऊन जाईल माझ्यासमोर. तर ह्या कन्सेप्टला म्हणतात जम्प लिस्ट. ओके, थोडंसं स्लो आहे, मशीन स्लो झालंय. ओपन केलेलं असल्यामुळे थोडासा वेळ लागतोय. तर आता मी तुम्हाला जो कन्सेप्ट सांगतोय ह्याला म्हणतात जम्प लिस्ट. म्हणजे आपण एका पर्टिक्युलर वेब पेजला तिथून जाऊ शकतो डायरेक्ट. त्यानंतर मी तुम्हाला पिन आणि अनपिनचं मागच्या वेळी सांगितलं होतं, आठवतंय का? पिन आणि अनपिन करणं म्हणजे काय? कोणाला सांगता येईल का? पिन आणि अनपिन करण्याचा कन्सेप्ट मी तुम्हाला मागच्या वेळी समजावला होता. कोणाच्या लक्षात आहे का पिन आणि अनपिन करणे म्हणजे काय? हा, टास्कबार वरती म्हणजे तुम्हाला एखादं ऍप्लिकेशन असं वाटतंय की बाबा मला हे ऍप्लिकेशन वारंवार लागतंय, एक्सेल असो किंवा पॉवर पॉईंट असो किंवा वर्ड असो, तुम्हाला असं वाटतंय की हे ऍप्लिकेशन मला सारखं सारखं वापरायला लागतंय, तर तुम्ही त्याला पिन करून ठेवा तुमच्या टास्कबार वरती. आणि नंतर तुम्हाला वाटलं की नाही मला आता हे पुढच्या काही काळामध्ये लागणार नाहीये, त्याला अनपिन करून टाका. म्हणजे ते तिथून निघून जाईल. म्हणजे तुमच्या सिस्टम वरती ते असणार आहे, फक्त ते समोर तुमच्या, म्हणजे आपल्याला आपण नाही का आपल्या टेबलवरती जे लागणाऱ्या वस्तू आहेत सारख्या त्या आपण टेबलवरती ठेवतो, तसाच तो प्रकार आहे. तर हा जो कन्सेप्ट आहे ह्याला आपण म्हणतो पिन आणि अनपिन. ओके, आता आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला मी दाखवतो इथं स्क्रीनवरती. आता इथं वर्ड आहे आणि पॉवर पॉइंट आहे, हे दोन ऍप्लिकेशन आहेत माझी. ओके, बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला एकाच वेळी या दोन्ही गोष्टी बघायच्या असतात सायमल्टेनियसली. एक ट्रिक तुम्हाला आज दाखवतो इथं मी की अशा वेळी काय करायचं. मला या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली माझ्या स्क्रीनवरती बघायच्या. असं 2 मिनिटं समजा तुम्ही की मला या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली बघायच्या. काय करतो आपण, काय करायचं, पहिल्यांदा ह्या विंडोला क्लिक करा, त्याच्या टायटल बारला क्लिक करा, कंट्रोल पकडा, सॉरी विंडोजची की पकडा आणि राईट की दाबा. लक्षात येते मी काय सांगतोय? मी विंडोजची की पकडली आणि राईट की दाबली तर माझ्या स्क्रीनच्या अर्ध्या पोर्शन मध्ये मला वर्डची स्क्रीन दिसेल. त्यानंतर मला पॉवर पॉइंट जे आहे ते पॉवर पॉइंट मला इकडच्या भागात हवंय. मी पुन्हा विंडोजची की पकडली आणि लेफ्ट माउस बटन दाबलं तर माझ्या स्क्रीनचे 2 भाग झाले. एका स्क्रीन मध्ये मला विंडोजचं आपलं मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट दिसते आणि एका विंडो मध्ये मला मायक्रोसॉफ्ट वर्ड दिसते.
तर स्क्रीन डिवाइड करून आपण दोन्ही गोष्टी एका वेळी इथं बघतोय आता. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण विंडोजमध्ये करू शकतो. काय की सांगितली तुम्हाला मी आता? विंडोज पकडायचं आणि राईट की प्रेस केली की ते राईटला अलाइन होईल एक विंडो, आणि विंडोज की पकडून लेफ्ट की प्रेस केली की ते लेफ्ट साइडला अलाइन होईल. ओके, तर ह्याला आपण परत मिनिमाइज करू, ह्यालाही मिनिमाइज करू. तर ह्या काही ट्रिक्स आहेत विंडोजमध्ये काम करत असताना तुम्हाला ज्या उपयोगी पडू शकतील. तर हे वापरून आपण आपले जे ऍप्लिकेशन आहेत हे 2 ऍप्लिकेशन आपण एका वेळी ह्याच्यामध्ये बघू शकतो. विंडोजमध्ये काही शॉर्टकट कीज पण आहेत. त्यातल्या काही शॉर्टकट कीज तुम्ही बऱ्याच वेळा वापरलेले. वर्डमध्ये काम करत असताना मला सगळा टेक्स्ट जर सिलेक्ट करायचा असेल तर काय वापरायचं? वर्डमध्ये कंट्रोल ए, बरोबर. तर कंट्रोल की पकडून ए जर प्रेस केलं आपण तर सिलेक्ट ऑल असा त्याचा अर्थ आहे, की कंट्रोल ए चा अर्थ आहे सिलेक्ट ऑल. तर त्याच्यासाठी कॉम्बिनेशन काय? कंट्रोल पकडायचं आणि ए दाबायचं. आता मी या सिलेक्ट केलेला जो पार्ट आहे हा मला कॉपी पेस्ट करायचा आहे दुसऱ्या कुठल्या तरी ऍप्लिकेशन मध्ये. काय करावं लागेल मला? कंट्रोल सी. हा, कंट्रोल ए म्हणजे सिलेक्ट ऑल, कंट्रोल सी फॉर कॉपी, आणि पेस्ट करायचं असेल तर व्ही फॉर विक्ट्री, कंट्रोल व्ही. कंट्रोल ए सिलेक्ट ऑल, कंट्रोल सी कॉपी, कंट्रोल व्ही पेस्ट. ओके, तर हे, आणि मला समजा कट पेस्ट करायचं आहे, म्हणजे एका ठिकाणाहून तो टेक्स्ट हलवायचा आहे पूर्ण आणि दुसरीकडे पेस्ट करायचं आहे. कंट्रोल एक्स आणि कंट्रोल व्ही. तर ही जी कॉम्बिनेशन आहे ही संपूर्ण विंडोज एन्व्हायरमेंट मध्ये, म्हणजे विंडोज वरती चालणारं कुठलंही ऍप्लिकेशन मध्ये ह्या सगळ्या कीज सेम असतात. त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या कमांड्स लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही. विंडोज मध्ये काम करत असताना तुम्ही ह्या सेम कमांड्स सगळीकडे वापरू शकता. मी तुम्हाला आठवत असेल तर एक सांगितलं होतं की युनिव्हर्सल हेल्प की आहे विंडोज एन्व्हायरमेंट मध्ये, आठवते का? फंक्शन कीज बद्दल ज्यावेळी मी तुम्हाला सांगितलं होतं त्यावेळी सांगितलं होतं की ही जी की आहे ही युनिव्हर्सल हेल्प की म्हणतात त्याला, F1. तर F1 ही युनिव्हर्सल हेल्प की आहे. तर तुम्ही कुठल्याही विंडोज ऍप्लिकेशन मध्ये जावा, F1 जर प्रेस केलं तर तुम्हाला कॉन्टेक्स्ट सेन्सिटिव्ह हेल्प मिळते त्याच्यामध्ये. म्हणजे काय की तुम्हाला त्या ऍप्लिकेशनच्या संदर्भातली जी माहिती आहे, हेल्प आहे, ती तुम्हाला त्या F1 प्रेस केल्यामुळे मिळते. तर F1 ही युनिव्हर्सल हेल्प की आहे. विंडोज एन्व्हायरमेंट मध्ये वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट सगळ्यामध्ये आणखीन एक फीचर आहे. त्या फीचरचं नाव आहे अंडू आणि रिडू. माहिती आहे तुम्हाला हे अंडू? अंडू करण्यासाठी काय वापरतो आपण? कंट्रोल झेड. अगदी बरोबर. कंट्रोल झेड फॉर अंडू. म्हणजे मी एखादा टेक्स्ट सिलेक्ट केला, कट केला, नंतर मला वाटलं की नाही मला ते कट करायचं नव्हतं, तुम्ही कंट्रोल झेड प्रेस केलं की ते अंडू होईल. आणि रिडूला काय? रिडू कंट्रोल वाय, बरोबर. कंट्रोल वाय फॉर रिडू किंवा रिपीट, आणि कंट्रोल झेड फॉर अंडू. कंट्रोल झेड अंडू, कंट्रोल वाय रिडू. तर ह्या सगळ्या ज्या कॉम्बिनेशन आहेत, हे सगळे जे कॉम्बिनेशन आहेत, कीचे कॉम्बिनेशन आहेत, हे तुम्हाला विंडोज नेटिव्ह ऑपरेटिंग सिस्टम मध्ये तर हे की कॉम्बिनेशन वापरता येतच. त्या व्यतिरिक्त तुम्ही विंडोज बेस्ड कुठलेही सॉफ्टवेअर वापरा, वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट, ह्या सगळ्या सॉफ्टवेअर मध्ये ह्या कमांड अक्रॉस सगळ्या सॉफ्टवेअर सेम आहे. त्यामुळे तुम्हाला नवीन नवीन कमांड लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही. हा बेस्ट पार्ट आहे विंडोजचा. ओके, तर हे विंडोज मधले काही फीचर्स तुम्हाला मी आज सांगितले. ह्या सगळ्याला म्हणतात हॉटकीज. आता मी तुम्हाला जे सांगतोय ह्या सगळ्याला म्हणतात हॉटकीज, किंवा हे कॉम्बिनेशन आहे बेसिकली. की कॉम्बिनेशन आहे ज्याच्यामुळे तुमचं काम थोडंसं सोपं होतं. अदरवाईज तुम्ही माऊस वापरून सुद्धा सिलेक्ट
कॉपी पेस्ट, राईट क्लिक करून कॉपी पेस्ट हे सगळं करू शकता. पण तुम्हाला अल्टरनेटिव्ह कीबोर्ड वापरून करण्यासाठी पण विंडोजमध्ये ही फॅसिलिटी विंडोजनं तुम्हाला दिलेली आहे. तर ह्या सगळ्याला म्हणतात हॉटकीज. ओके. आता अजून विंडोजमध्ये काही बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या आपण थोड्याशा आज इथं बघूया. फॉर एक्झाम्पल, तुमच्यापैकी असं कोणाला कधी अनुभव आलाय का की तुमच्या डेस्कटॉपवरचा माय कम्प्युटर आयकॉन किंवा नेटवर्कचा आयकॉन गायब झालाय? असं कधी झालंय का तुमच्या बाबतीत? जे आपल्या डेस्कटॉपवरती आयकॉन्स आहेत ते कधी कधी डिलीट होतो चुकून किंवा गायब होतो. तर तो तसा जर गायब झाला तर काय करणार तुम्ही? कसं त्याला परत आणणार? कुणाला माहिती आहे का? सोपं आहे विंडोजमध्ये ते करणं. तुम्हाला काय करावं लागेल? स्क्रीन दिसतोय का माझा सर्वांना? स्क्रीन आता दिसेल, रिझ्यूम करतो. दिसतोय? स्क्रीन दिसतोय ना? हा. तुमच्या डेस्कटॉप वरती राईट क्लिक करायचं. डेस्कटॉप वरती राईट क्लिक करा. ओके. इथं तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन मिळतील. त्याच्यामध्ये एक डिस्प्ले सेटिंग म्हणून आहे. डिस्प्ले सेटिंगला जावा. हे सेटिंग ह्याच्यामधनं आपण करू शकतो. आपल्या स्क्रीनची बॅकग्राऊंड आपण सेट करू शकतो. स्क्रीन सेव्हर सेट करू शकतो. या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला अवेलेबल आहेत. इथं दिसतंय डिस्प्ले रिझोल्युशन. काय आकडा दिसतोय इथं? कोणीतरी सांगा मला. हा आकडा दिसतोय का तुम्हाला? 68. हा, हे रिझोल्युशन आहे. म्हणजे माझ्या स्क्रीनवरती आता किती डॉट्स आहेत, पिक्सेल्स आहेत. तर ह्याचा जर गुणाकार केला तुम्ही 1366 गुणिले 768, तर तितके पिक्सेलनं माझ्या आता स्क्रीनचा डिस्प्ले तयार झालेला आहे. ओके. तुम्ही ह्याच्यावरती जर क्लिक केलं तर तुम्हाला दिसेल की आपल्याला वेगवेगळे रिझोल्युशन्स अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये. सगळ्यात मिनिमम रिझोल्युशन काय आहे? तर 800x600 हे मिनिमम रिझोल्युशन आहे. ओके. तर हे डिस्प्लेचं रिझोल्युशन आपण याच्यामधनं चेंज करू शकतो या ऑप्शन मध्ये. त्यानंतर साऊंडचं सेटिंग आपल्याला इथून करता येतं. साऊंड ऑप्शन वरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला इथून तुमच्या स्पीकरचा, म्हणजे तुमच्या कम्प्युटरला जर स्पीकर कनेक्टेड असेल तर त्याचा व्हॉल्यूम कमी जास्त तुम्ही इथून करू शकता. नोटिफिकेशन अँड ऍक्शन्स हे तुम्ही एकदा कधीतरी ट्राय करून बघा स्वतः. ओके. त्यानंतर हा पॉवर अँड स्लीप म्हणून तुमचं स्क्रीन किती वेळानंतर, म्हणजे तुम्ही इतके मिनिटं वापरल्यानंतर किती मिनिटांना तो स्लीप मोड मध्ये जायला पाहिजे हे तुम्ही इथे ठरवू शकता. आता मी माझ्या पीसी वरती सेटिंग काय केलंय की 30 मिनिटं जर समजा मी आयडल राहिला माझा स्क्रीन, तर तो स्लीप मोड मध्ये जाईल आपोआप माझा पीसी. म्हणजे काय, ऑफ होईल, माझा स्क्रीन ऑफ होईल. तर अशा पद्धतीची जी सेटिंग्स आहेत ही तुम्ही सगळी ह्या डिस्प्ले सेटिंग्स मधनं करू शकता. तिथं कसं गेलो मी? डेस्कटॉपवरती राईट क्लिक केलं, त्यानंतर डिस्प्ले सेटिंग्स मध्ये जाऊन मला हे सगळे सेटिंग्स चेंज करता येऊ शकतात. फक्त एक प्रिकॉशन म्हणून तुम्हाला सांगतो, कॉशन म्हणून सांगतो की तुम्ही ज्यावेळी बँकेत काम करत असाल त्यावेळी ह्याच्यावरती खेळ करू नका. तुमची सेटिंग्स तुमची सेटिंग्स जर बिघडली तर अननेसेसरीली तुम्हाला तुमच्या आयटीच्या माणसाचा ओरडा खावा लागेल. हे सगळे जे प्रॅक्टिस आहे हे तुमच्या स्वतःच्या मशीनवरती करा. तिथं काही फरक पडत नाही. ओके. तर हे डिस्प्ले सेटिंग मी सांगितलं. हा बोला, काय म्हणलं? कुणाला बोलायचं होतं का काही?
ओके, तर हे डिस्प्ले सेटिंग्स आपण बघितलं. आता त्याच्याच खाली एक पर्सनलाइज म्हणून ऑप्शन आहे, इथं क्लिक करा. पर्सनलाइज म्हणजे काय, की मला मला जे बॅकग्राऊंड हवंय हे, हा डेस्कटॉप हा पर्सनल कम्प्युटर आहे, आपण पीसी पण म्हणतो बघा. म्हणजे काय, की हे माझ्या चॉईसचं मी हे सगळं सेटिंग ह्याच्यावरती करू शकतो, असा त्याचा अर्थ आहे. पर्सनल कम्प्युटर आहे हा बेसिकली. तर इथं बघा, मी बॅकग्राऊंड जे आहे ते हे बॅकग्राऊंड मी सेट करू शकतो. मला जे बॅकग्राऊंड हवंय ते मी ह्याला क्लिक करून मी अप्लाय केलं की हे जे बॅकग्राऊंड दिसते तुम्हाला आता माझ्या स्क्रीनला, ते चेंज करण्याची हे बघा, चेंज झालं. हे बॅकग्राऊंड हवंय तर मी याच्यावरती क्लिक करणार. तर तुम्हाला हवं ते बॅकग्राऊंड सेट करू शकता. कलर्स, तुमची कलर चॉईस प्रमाणे तुम्ही हे कलर्स निवडू शकता त्याच्यामध्ये. लॉक स्क्रीन, लॉक स्क्रीन वरती मला काय दिसलं पाहिजे हे सेटिंग आपण याच्यामध्ये करू शकतो. त्यानंतर थीम्स, आपण वेगवेगळी थीम्स सिलेक्ट करू शकतो याच्यामधनं. मगाशी मी तुम्हाला म्हणलं की काही वेळा काय होतं की तुमच्या डेस्कटॉपवरचा दिस पीसी, आता इथं तुम्हाला दिसतो ना आयकॉन, हा गायब होतो. आपण पॅनिक होऊन जातो, अरे माझ्या डेस्कटॉपवरती दिस पीसी आयकॉन दिसत नाहीये, गायब झाला, चुकून डिलीट झालं वाटतं. घाबरायचं काय कारण नाही, तुम्ही इथं जावा, डेस्कटॉप आयकॉन सेटिंग मध्ये जावा आणि तुम्हाला ते सेटिंग तिथं मिळेल. आता इथं दिसतंय का तुम्हाला, हे ऑन केलेलं आहे. हे समजा मी ऑफ केलं तर हा हा आयकॉन माझा तिथनं गायब होईल. गेला का तो आयकॉन माय पीसीचा? तर मला तो परत आणायचा आहे, तर मी पुन्हा तिथंच गेलो, थीम्स मध्ये जायचं, डेस्कटॉप आयकॉन सेटिंग मध्ये जायचं आणि या कम्प्युटरला ऑन करायचं आणि अप्लाय म्हणा त्याला, तो परत येऊन जाईल. तर पॅनिक व्हायची काय आवश्यकता नाही, सगळी सेटिंग्स तुम्हाला तिथे अवेलेबल आहे. तर हे या गोष्टी सगळ्या तुम्हाला या पर्सनलाइज ऑप्शन ह्याच्यामधून तुम्हाला करता येतील. त्यानंतर स्टार्ट बटन आहे, म्हणजे स्टार्ट, तुमचं मशीन स्टार्ट होताना काय काय सुरू होईल ऑटोमॅटिकली ते सगळं इथं दिलेलं आहे ऑलरेडी. ह्याच्यातून तुम्हाला सिलेक्शन करता येऊ शकतं की एखादा प्रोग्राम अननेसेसरीली सुरू होतोय दरवेळी, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही स्टार्ट मेनू मध्ये जावा आणि त्या प्रोग्रामला तिथून काढून टाका, तो प्रोग्राम परत जॉईन म्हणजे परत सुरू होणार नाही, असं करू शकता तुम्ही. टास्कबारचं सेटिंग आहे तुम्हाला याच्यामध्ये, टास्कबार वरती तुम्हाला काय बघायचं आहे हे तुम्ही इथं सेट करू शकता. तर ही सगळी सेटिंग्स आहेत जी तुम्हाला तुमच्या या पर्सनलाइज ऑप्शन वापरून तुम्हाला ही सगळी सेटिंग्स त्याच्यामधनं करता येऊ शकतात. तर हे सगळे ऑप्शन्स जे आहेत हे तुम्हाला पर्सनलाइज ऑप्शन मध्ये त्याच्यात बघायला मिळतील. विंडोज ऑपरेटिंग सिस्टम कुठं लोड होते तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही विंडोज ज्यावेळी इन्स्टॉल करता तुमच्या पीसी वरती, ती तुम्हाला तुमच्या पीसी मध्ये सी ड्राईव्ह जो असतो, तुमच्या डेस्कटॉपचा सी ड्राईव्ह, या सी मध्ये विंडोज नावाचा फोल्डर असतो. इथं तुमची विंडोज ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल्ड असते. ह्याला हात लावू नका, मी तुम्हाला हे फक्त तुमच्या माहितीसाठी सांगतोय. इथं काही छेडछाड केली तर तुमची सिस्टम करप्ट होऊ शकते. तुम्हाला मी फक्त तुमच्या माहितीसाठी सांगतोय की विंडोज तुम्ही ज्यावेळी इन्स्टॉल करता त्यावेळी कुठं इन्स्टॉल होतंय सॉफ्टवेअर, कुठं लोड होतं, तर सी मधल्या विंडोज फोल्डरमध्ये हे सेव्ह होतं. त्यानंतर तुम्ही जे आपण जे फॉन्ट्स वापरतो ते फॉन्ट्स सगळे इथं असतात बघा. ह्या विंडोज मध्ये फॉन्ट्स नावाचा परत एक फोल्डर आहे. तुम्ही जे फॉन्ट्स वापरता, एरियल, टाइम्स, टाइम्स न्यू रोमन, हे सगळे फॉन्ट्स जे असतात हे फॉन्ट्स तुम्हाला सगळे इथं बघायला मिळतील या फोल्डरमध्ये. दिसतात का सगळ्यांना? एरियल आहे, टाइम्स तुम्हाला दिसेल, मंगल दिसेल. तर आपण जे फॉन्ट्स वापरतो विंडोज एन्व्हायरमेंट मध्ये ते सगळे फॉन्ट्स आपल्याला या फोल्डरमध्ये सेव्ह केलेले असतात.
तर हे सगळे विंडोजचे मी काही फायनर ॲस्पेक्ट्स तुम्हाला आज सांगितले. हे तुमच्या माहितीसाठी सांगितलेत. तुमचं पर्सनल मशीन असेल तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी ट्राय करून बघा. ऑफिसच्या मशीनवरती मात्र हे करू नका, म्हणजे ह्याच्यामध्ये काही चेंजेस करू नका, कारण हे सगळे सेटिंग्स तुमच्या IT च्या मंडळींनी केलेलं असतं. त्याच्यामध्ये अननेसेसरी छेडछाड आपण करता कामा नये. त्यामुळे तुम्ही तुमचं जे पर्सनल मशीन असेल त्या पर्सनल मशीनवरती या सगळ्या गोष्टी ट्राय करून बघायला हरकत नाही. इनफॅक्ट केल्याच पाहिजेत त्या ट्राय, पण फक्त तुमच्या पर्सनल मशीनवरती करा. ओके, काही तुमच्या शंका असतील. आज मी तुम्हाला बऱ्याचशा नवीन गोष्टी सांगितल्यात, एस्पेशली विंडोज एन्व्हायरमेंट मधल्या. तर काही तुम्हाला शंका असतील तर विचारायला हरकत नाही. तुम्ही सगळे विंडोजच वापरता ना? हो सर हो सर. विंडोज वापरत असताना तुम्हाला असं कधी अनुभव आलाय का की तुमचं मशीन स्लो झालंय? हा होतं सर. तुम्ही काय करता मग तसं झालं तर? त्यामुळे IT वाल्याला सांगतो तर त्यांनी काय बघितलं आता म्हणजे 1 GB वगैरे काही प्रॉब्लेम आहे म्हणजे तुमचं हे कमी आहे. हा, तुम्हाला एक दोन गोष्टी मी सांगून ठेवतो. त्या गोष्टी तुम्ही निश्चित करायला हरकत नाही. IT च्या माणसाची त्याच्यासाठी काही गरज नाहीये. ह्या गोष्टी तुम्ही पर्सनल लेवलवरती पण करू शकता. त्याच्यामध्ये रिस्क काही नाहीये. आपण जसं काय म्हणलं, काय म्हणला का तुम्ही? आपण जसं आपल्या सुट्टीच्या दिवशी आपल्या घरची थोडीशी झाडाझाडी करतो, म्हणजे क्लीन करतो, आपलं घर व्यवस्थित करतो सुट्टीच्या दिवशी, तसंच आपलं मशीन जे आहे हे मशीन पण पिरियॉडिकली थोडंसं साफसफाई त्याची करणं आवश्यक आहे. म्हणजे काय की बऱ्याच वेळा आपण एखादी फाईल ओपन करायला जातो आणि ती फाईल ओपन व्हायला बराच वेळ लागतो. हे कशामुळे होतं? तर तुमच्या सिस्टमवरती तुमचा मायक्रोफोन म्यूट करा जरा सगळे. मायक्रोफोन थोडा म्यूट करा. तुम्हाला काही बोलायचं असेल त्यावेळी ऑन करा. तर ह्याला आपण म्हणतो क्लीनअप ऑपरेशन. त्याच्यासाठी काय करायचं हे नोट करून घ्या. विंडोज R प्रेस करायचं. विंडोज R प्रेस करा आणि इथं टाईप करा %temp%. ही कमांड तुम्हाला मी चॅट बॉक्स मध्ये देतो. ही कमांड नोट करून घ्या, ह्याचा उपयोग होईल तुम्हाला. ही कमांड आहे %temp%. काय केलं मी? विंडोज R प्रेस केलं, %temp% प्रेस केलं आणि एंटर द्यायचं. त्याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला सांगा बरं इथं आता? इथं बघा खाली जवळजवळ 191 आयटम्स आहेत. ओके, ह्या सगळ्या टेम्पररी फाईल्स आहेत. विंडोज ज्यावेळी ऑपरेशन विंडोजचं होत असतं त्यावेळी बऱ्याचशा टेम्पररी फाईल त्याच्यामध्ये तयार होत असतात. इथं यायचं, कंट्रोल A प्रेस करायचं. आता मी मगाशी सांगितलं तुम्हाला कंट्रोल A कशासाठी आहे? सिलेक्ट ऑल. आणि शिफ्ट डिलीट मारून टाकायचं तिथे. काय विचारलं त्यांनी? आर यू शुअर दॅट यू वॉन्ट टू परमनंटली डिलीट 191 आयटम्स? हे सगळे टेम्पररी फाईल्स आहेत, हे डिलीट करायला काही अडचण नाही. येस म्हणा त्याला. आता यातल्या काही फाईल्स ज्या आहेत ते डिलीट होणार नाहीत कारण त्या यूज मध्ये असतात. तर तसं जर आलं तुम्हाला मेसेज येतो त्याच्या स्क्रीनवरती, तिथून स्किप म्हणायचं त्याला. इथं क्लिक करा आणि स्किप म्हणा. म्हणजे अशा काही ओपन फाईल्स असतात ते डिलीट होत नाहीत, त्याला सोडून द्या. पण आता माझ्या त्या 191 पैकी फक्त एक आयटम राहिला, बाकी सगळ्या फाईल्स क्लिअर झाल्या. तर हे काय केलं आपण? थोडीशी साफसफाई केली. म्हणजे माझ्या ज्या टेम्पररी फाईल्स माझ्या PC वरती ज्या तयार होत आहेत त्या आपण त्यातनं काढून टाकल्या. आणखीन एक कमांड लिहून घ्या. विंडोज R प्रेस करायचं त्याच्यासाठी पण, आणि तिथं टाईप करा CLEANMGR. ही कमांड पण तुम्हाला देतो मी चॅट बॉक्स मध्ये, नोट करून घ्या. CLEANMGR. क्लीन मॅनेजर असं ती टूल आहे ऍक्च्युली, त्याचं शॉर्ट फॉर्म आहे तो CLEANMGR, क्लीन मॅनेजर. तर विंडोज R प्रेस करून क्लीन MGR टाईप करायचं आणि एंटर द्यायचं.
इथून तुम्हाला ड्राईव्ह सिलेक्ट करावं लागेल, सी ड्राईव्ह, ओके म्हणा त्याला. तर ही युटिलिटी काय करते की तुमच्या डेस्कटॉपवरती ज्या अनवॉन्टेड फाईल्स असतात सगळ्या, म्हणजे ज्याची गरज नाही आहे पण त्या फाईल तयार झालेल्या आहेत आणि तशाच पडलेल्या आहेत त्याच्यामध्ये, तर त्या फाईल्स आपण ही कमांड वापरून डिलीट करू शकतो. इथं ओके म्हणा त्याला. त्या अनवॉन्टेड फाईल्स ज्या आहेत सगळ्या त्या डिलीट होऊन जातील. ओके. आता ह्या सगळ्या कमांड्स समजा तुमच्या लक्षात राहिले नाही, काही घाबरायचं कारण नाहीये. तुम्ही इथं स्टार्ट बटनला या सगळ्या कमांड्स तुम्हाला ग्राफिकल युजर इंटरफेस फॉर्म मध्ये पण अवेलेबल आहे. इथून तुम्ही विंडोजला जावा शेवटी सगळ्यात, आणि इथं विंडोज ऍक्सेसरीज दिसतंय का, हा ऑप्शन, इथं मिळतील तुम्हाला त्या कमांड सगळ्या. हे बघा इथं आहेत सगळ्या त्या कमांड्स. नोटपॅड मगाशी मी तुम्हाला सांगितलं, पेंट सांगितलं, या सगळ्या कमांड ज्या आहेत तुम्हाला इथं, वर्डपॅड सांगितलं, या सगळ्या ऍक्सेसरीज ज्या आहेत या तुम्हाला इथं बघायला मिळतील. ओके. तर अशा पद्धतीनं तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकता. ह्या 2 कमांड मी तुम्हाला कशासाठी सांगितल्या की तुमच्या मशीनचा परफॉर्मन्स कधी कधी ज्यावेळी स्लो होतो त्यावेळी एस्पेशली ह्या 2 कमांड्स तुम्ही वापरू शकता, जेणेकरून तुमच्या मशीनचा परफॉर्मन्स थोडासा चांगला होईल, म्हणजे स्पीड तुम्हाला चांगलं मिळेल. विंडोजमध्ये आणखीन एक युटिलिटी आहे, त्या युटिलिटीचं नाव आहे डिफ्रॅगमेंटेशन. काय नाव आहे त्याचं? डिफ्रॅगमेंटेशन. डिफ्रॅगमेंटेशन म्हणजे काय की इथे तुम्हाला मी दाखवतो काय होतं एक्झॅक्टली. विंडोजमध्ये ज्यावेळी फाईल स्टोअर होतात आपण असं धरून चालू की ही माझी हार्ड डिस्क आहे, तर आपली काय होतं की एक फाईल इथं स्टोअर होते, एक फाईल इथं स्टोअर होते, एक फाईल इथं स्टोअर होते. हे आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये, हे ऑपरेटिंग सिस्टम आपली ठरवते. एक फाईल इथं स्टोअर होते, एक फाईल इथं स्टोअर होते. आता जर ह्या फाईल अशा स्टोअर झाल्या तर नॅचरली ही फाईल मला समोर आणण्यासाठी, म्हणजे विंडोजला ही फाईल काढून देण्यासाठी वेळ लागेल थोडासा. तर विंडोजमध्ये एक डिफ्रॅगमेंटेशन नावाची युटिलिटी आहे. ती युटिलिटी वापरल्यावर ती युटिलिटी काय करते की या सगळ्या फाईल इथनं उचलून ह्या एका सोबत एक आणून ठेवते. म्हणजे थोडक्यात ह्या सगळ्या फाईल अशा दिसतील आपल्याला शेजारी शेजारी. त्यामुळे काय होईल की ती फाईल शोधायला विंडोजला सोपं पडेल, पटकन ती फाईल आपल्या समोर येईल. आता ज्या पहिल्यांदा अशा अस्ताव्यस्त सगळ्या इथे सेव्ह झाल्या होत्या त्या एका ठिकाणी आणल्या जातात अशा पद्धतीने. त्यामुळं आपल्या सिस्टमचा परफॉर्मन्स जो आहे तो चांगला होतो. तर ह्या सगळ्या ज्या आहेत या विंडोजच्या, हे विंडोज सोबत असलेल्या टूल्स आहेत, आपल्याला ऍक्सेसरीज आहेत त्याच्यामध्ये अवेलेबल असलेले. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण वापरल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्या मशीनचा परफॉर्मन्स जो आहे, आपल्या सिस्टमचा परफॉर्मन्स जो आहे तो चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. तर आज तुम्हाला मी विंडोजच्या काही टिप्स दिल्यात, विंडोज कसं वापरायचं याबद्दल मी तुम्हाला काही फायनल टिप्स दिल्या. या सगळ्या तुम्ही ट्राय करून बघा. मी आता तुम्हाला जे सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या ट्राय करून बघा तुमच्या स्वतःच्या मशीनवरती, ऑफिसच्या मशीनवरती नाही.
तुमचा काही प्रश्न असेल तर विचारायला हरकत नाही, नाहीतर आपण थांबूया. सर असाइनमेंट बद्दल विचारायचं होतं. हा, असाइनमेंट देताना दोन्ही भाषेचा वापर केला तर चालेल, म्हणजे काय सब्जेक्टचे असाइनमेंट इंग्लिश मध्ये, काय सब्जेक्टचे असाइनमेंट मराठीमध्ये दिले तर चालेल? सांगितले ना मी किती वेळा, मला सांगून सांगून कंटाळा आला. मी अनेक वेळा सांगितले, ग्रुप वरती लिहिलंय की तुम्ही इंग्लिश वापरा, मराठी वापरा, इंग्लिश मराठीचं कॉम्बिनेशन वापरा. परत परत तुम्ही सगळे तेच प्रश्न विचारता. काल एकाने प्रश्न विचारला, मागं पुढं लिहू का एकाच बाजूला लिहू, फुलस्केप वापरू का प्लेन पेपर वापरू. म्हणजे हे तुम्ही ठरवा ना काय करायचंय. शाळेतली मुलं जशी विचारतात, मॅडम मॅडम मी काय करू, पहिल्या पेजवरती काय लिहू का शेवटच्या पेजवरती लिहू, असं नाही. आता ह्या सगळ्या गोष्टी आता काय सांगायचं तुम्हाला. फुलस्केप पेपर दिलेला आहे तुम्हाला, असाइनमेंट लिहिण्यासाठीच्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत तुम्हाला कशा लिहायच्या आहेत असाइनमेंट. आता फुलस्केप वापरायचं का प्लेन पेपर वापरायचं तुम्ही ठरवा. मागं पुढं लिहायचं का एकाच बाजूला लिहायचं तुम्ही ठरवा. तुमचं प्रेझेंटेशन कसं करायचं हे तुम्ही ठरवा ना स्वतः. तुमचं प्रेझेंटेशन समोरच्याला आवडलं पाहिजे एवढं लक्षात ठेवा फक्त. प्रेझेंटेशन कसं करायचं हे तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. तुम्हाला फॉर्मॅट दिलेला आहे, फक्त कव्हर पेज वरती काय पाहिजे हे आम्ही तुम्हाला सांगितलंय की कव्हर पेजचा फॉर्मॅट काय पाहिजे हा तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे. सगळ्यांनी बघितलाय ना तो काय फॉर्मॅट आहे तो मात्र तुम्ही जोडला पाहिजे. कारण काय होतं, नाहीतर एक जण आपलं नाव उजव्या कोपऱ्यात वरच्या लिहितो, एक जण खाली लिहितो, एक जण डाव्या कोपऱ्यात लिहितो. ते शोधण्यामध्येच आमचा वेळ त्याच्यात जातो. तर तुम्हाला कव्हर पेजचा फॉर्मॅट ऑलरेडी दिलेला आहे, तो कव्हर पेजचा फॉर्मॅट मात्र सेम असला पाहिजे प्रत्येकाचा. त्याच्यामध्ये काही बदल चालणार नाही. आतलं प्रेझेंटेशन जे आहे हे तुम्ही प्रत्येकाने ठरवा. त्याला सिल्वर पेपर मध्ये रॅप करायचं का वर्तमानपत्राच्या रद्दीत गुंडाळायचं हे तुम्ही ठरवायचंय सगळ्यांनी. तुम्हाला ते असाइनमेंट हँड रिटन पाहिजे हे सुद्धा सांगितलेलं आहे. एकाने मला फोन करून आणि फोन पण कधी करतात, रात्री 8, 8:30 वाजता फोन. हे थोडं तरी तुम्ही हे करा ना. तुम्हाला ऑलरेडी सगळ्या गाईडलाईन्स आम्ही दिलेल्या आहेत आणि असे साधे साधे प्रश्न तुम्ही विचारता फोनवरती. ओके, काय तुम्हाला आज मी सांगितलेल्या सेशन मध्ये काही प्रश्न आहे का? ठीक आहे, मग आज आपण थांबूयात. जय हिंद.